दुसरं तत्व आहे फक्त ध्येय नाही तर स्टँडर्ड किंवा नियम ठेवा. आपण म्हणतो मला फिट व्हायचंय, मला शांत राहायचंय, मला बदलायचंय, पण त्यासाठी रोज उठल्यावर आपल्याला काय करायचं हे आपलं ठरलेलं नसतं. ध्येय मोठं असतं पण स्टँडर्ड म्हणजे दररोजचा नियम. मी दररोज 1 तास चालणारच, मी शांतपणे बोलणार, मी माझं रोजचं काम वेळेत पूर्ण करून थोडा वेळ माझ्या इम्प्रूव्हमेंटला, माझ्या छंदाला, आनंदाला देणारच. ध्येय तेव्हाच साध्य होतं जेव्हा आपली रोजची वागणूक, कामाच्या पद्धती बदलतात. आपण दरवर्षी ठरवतो मला यावर्षी 10 किलो वजन कमी करायचे, हे झालं ध्येय. आणि हे ध्येय अपूर्ण राहतं तेव्हा काय होतं तर आपल्याला वाईट वाटतं. मग हे बदलण्यासाठी नियम काय? तर तो नियम म्हणजे मी अशी व्यक्ती आहे जी रोज किमान 20 मिनिटं चालते. हे झालं आपलं स्टँडर्ड किंवा नियम. लक्षात ठेवा, 5 किलो वजन कमी करणं हे ध्येय एकदा गाठलं ना की तो विषय संपतो. पण नियम असतात ना ते तुम्हाला आयुष्यभर तुमची साथ देतात. त्यामुळे ध्येय ठेवण्याऐवजी तुमचे नियम सेट करा. उदाहरणार्थ, मी अशी गृहिणी आहे जी सकाळी उठल्यावर पहिला 1 तास स्वतःसाठी देते. हा तुमचा नियम झाला. आता तुम्ही हा नियम पाळता की नाही ह्याच्यावरच तुमच्या दिवसाची सुरुवात आणि तुमचं ध्येय गाठण्याची शक्यता अवलंबून असेल. तिसरं तत्व आहे मोटिवेशन विसरा, शिस्तीला जास्त महत्त्व द्या. कधी कधी वाटतं ना आज मोटिवेशन नाहीये, मूड नाहीये म्हणून आपण थांबतो. पण खरी बदल घडवणारी माणसं रोज मोटिवेटेड नसतात. त्यांनी स्वतःला तशी शिस्त लावलेली असते. मोटिवेशनची वाट बघू नका, स्वतःचं एक ठरलेलं रुटीन तयार करा. मन नाही लागलं तरी करा, कारण धावत्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडेल, अशी एक प्रसिद्ध ओळ आपल्या मराठीमध्ये आहे. प्रेरणा ही एखादी जादूची कांडी नाहीये जी फिरवली आणि आपल्याला अचानक काम करण्याची इच्छा झाली. प्रेरणा कधीच कामाच्या आधी येत नाही. खरं सांगायचं तर जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो तेव्हा ते मोटिवेशन आपल्या मागे धावत येतं. तुम्हाला हा अनुभव आला असेल की घरातला पसारा बघून आपल्याला कधी काम करायला आवडत नाही, पण एकदा का तुम्ही एक कपाट आवरलं की मग तुम्हाला वाटतं की आता हे दुसरं कपाट सुद्धा आवरावं. हीच ती प्रेरणा आहे जी काम सुरू केल्यानंतर येते. आपल्याला काय होतं, परफेक्ट प्लॅन हवा असतो. मला फिटनेस करायचंय, मग कोणता क्लास लावू, कोणतं डाएट घेऊ हे ठरलं की मग करेन असं वाटतं ना. पण विचार करण्यात, प्लॅन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सुवर्णमयी तुम्हाला सांगते, आधी छोटीशी सुरुवात करा. परफेक्ट प्लॅनची वाट बघू नका. तुम्हाला चालायला सुरुवात करायची आहे तर आज फक्त 20 मिनिट चालून या. थोड्या दिवसांनी सवय लागली की आपोआप तुम्ही 1 तास चालायला सुरुवात कराल. जेवण काय बनवायचं हे सुचत नाहीये, डोक्यात जो पहिला विचार येईल ते बनवायला घ्या. किंवा आधी किचनमध्ये जाऊन फ्रीज तरी उघडा, काय काय आहे ते बघून आपोआप काही ना काही सुचेल.